या महाराष्ट्रामध्ये खो खो संघटनेचं अध्यक्षपद, जरा ध्यान देऊन ऐका बरं का, खो खो संघटनेचं अध्यक्षपद, महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचं अध्यक्षपद, ध्यान देऊन ऐका, रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद, साखर संघाचं काय ते पद असेल ते, परत ते द्राक्षाचं काय बाय प्रॉडक्ट आणि काय असतंय R&D त्याचं अध्यक्षपद द्राक्ष संघाचं. अरे खो खोचं ते सोडा, 500 संस्था आहेत, 500. सत्ता कुणाची बी येऊ, त्या 500 संस्थांचं अध्यक्षपद कोणाकडे असते? बारामतीच्या पवार कुटुंबियांकडं. आता तुम्ही म्हणाल आलाच बघ बारामतीवर, पर्याय नाही. अरे आपल्यातलं एखादं पोरग क्रिकेटमध्ये जर रात्रंदिवस मेहनत करून त्याच्या कलागुणावर कौशल्यावर त्याला जर एंट्री घ्यायची असली तर फोन कुणाला करावा लागतो? तर रोहित दादाला करावा लागतो. म्हणजे सत्तेचं महत्व मी तुम्हाला सांगायला लागलोय. गावगाड्यातले तालुक्याच्या तालुके, जिल्ह्याच्या जिल्हे कसं होणार? अजून एक उदाहरण सांगतो आणि मी समारोपाकडे जातो, कारण बोलून 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 घसा बसलाय. हे बघा, तुम्ही जाणकार मंडळी आहात. आज आमचे नेते, ओबीसीचे नेते नेहमी कणखर भूमिका घेणारे माननीय छगनरावजी भुजबळांची आज मी कुठेतरी प्रेस बघितली. मागून आपल्याला मिळतंय तर मग हाके सर कशाला मोर्चा काढायचा? साहेब माझे नेते आहेत, मी साहेबांना गुरुस्थानी मानलंय ओबीसी मुवमेंटमध्ये. ते काल आमचे नेते होते, आज आहेत, उद्याही राहणार आहेत. या वर्षीचं बजेट, या वर्षीचं बोलतोय, या वर्षीचं बजेट 7 लाख करोड रुपयाचं आहे. काय एक दोन आकडा मागं पुढं. ओबीसींची संख्या किती महाराष्ट्रामध्ये? हात वर करून सांगा, किती किती टक्के? 52 सोडा हो, 50च पकडू आपण. मी तर पट्ट्या असं म्हणतोय की 55 ते 60च्या दरम्यान ओबीसी आहे. 60% खाली 1% पण नाही. चला चॅलेंज, महाराष्ट्रात एकदा ओबीसींची संख्या मोजावीच. मग अर्धी जरी लोकसंख्या पकडली, 50% पकडू, महाराष्ट्राचं बजेट किती आहे? 7 लाख करोड रुपयेचं. ध्यान देऊन ऐका. ते जाऊ दे, 7 लाख करोड बाजूला ठेवू, गणितात गडबड होईल. अजून 100 रुपये, 100%. या 100%पैकी अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी, म्हणजे ते काय ते पण इसकटून सांगतो, म्हणजे ओबीसींची महामंडळं, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, आणि कागदावरती 18 महामंडळांची घोषणा सरकारनं केली. त्याला अजून अध्यक्ष भेटला नाही, त्याला कार्यालय भेटलं नाही, त्याला शिपाई भेटला नाही. तर या ओबीसींच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी 7 लाख करोड रुपयांपैकी, म्हणजेच 100 रुपयापैकी, 100%पैकी किती पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत? कमीत कमी सांगायचं. अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, म्हणजे काय, शाळा, वसतिगृह, स्कॉलरशिप, किती पैसे मिळाले पाहिजेत? अर्ध्या लोकसंख्येला किती पैसे मिळाले पाहिजेत? सोडा हो, 50%. अरे आपलं मग काय होईल? आपण लगा कुठं जाईल? 25% नाही, 10% नाही, 5% नाही, 2%. 2 बोलतोय मी, 2% सगळ्या ओबीसीचं बोलतोय बरं का. परत म्हणाल ते काय एनटीचं बोलतोय का काय का काय? अर्ध्या ओबीसींचं, ओबीसी बद्दल बोलतोय मी. 2% नाही, 1% नाही. ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधले इथल्या राज्यकर्त्या लोकांनी तुम्हाला 0.6% बजेटरी तरतूद केलेली आहे. 100 रुपयामध्ये 60 पैसे. आता मी ऑनलाईन बोलतोय, जाहीर सभेत बोलतोय, रेकॉर्डिंग करावं